एकदम छान. एकदम छान. तू सुरू करतोय का मी करू? आ, व्हिडिओ तू सुरू कर मला वाटतं. मी सुरू करू? ठीक आहे. ओके. मग स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आमच्या चॅनलमध्ये भाकर डिझाईन नूडल्स मध्ये. आणि आपल्यासोबत आहेत दाते, दरवेळेस सारखं. दाते कुठे जाणार आहेत? आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही रिॲक्ट करणार आहोत एका कॅरेक्टर डिझाईनच्या पोर्टफोलिओवरती. आणि पुढचं तुम्हीच बघा. मी आता तर त्याला शेअर करतोय. सॉरी, हँड रेज केला. ओके, 3, 2, 1 आणि गो. दत्तराज कामत आहे. स्टार्टच मस्त झालेलं आहे. इंडियन हा, कॅरेक्टर्स एका बरोबर हत्ती. छान स्टाईल पण आवडली मला. ती पूर्वीच्या तेनालीरामन कॉमिक्सची स्टाईल होती ना, तशी वाटते एकदम. हो, एकदम ती फ्लुएंट ग्रँडमाज ॲनिमेशन सोबत शांतपैकी या एंट्री मारलेली आहे. यस. ते ग्रँडमाज स्टोरीज असायच्या. मस्तच. ग्रँडपाज 101 स्टोरीज. येस, ओके. तशीच वाईब येते. हम्म. स्किल्स तर आहेच करेक्ट. माणसाकडे आणि अंडरस्टँडिंग पण आहे. कारण का शीच. जेवढं बघितलंय तुम्हाला ऍक्च्युअल ह्युमन अनॅटमी आल्याशिवाय तुम्ही कुठलाही पार्ट असा एक्झॅजरेट करून ड्रॉ करणं शक्यच नाही. हा, नाहीतर ते करून वेळ जमत निघतं. नाही. एकतर पण आर्टिस्ट म्हणजे मला काय एकदम. माहिती अॅनिमेशन व्हीएफएक्स मध्ये. अरे नाही, शेप लँग्वेज खूप 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 छान वापर केला शेप लँग्वेजचा. हम्म. आणि दिसून येते लगेचच. हम्म. किती डिटेल्स आहे कॅरेक्टर मध्ये, असं आयडेंटिटी आहे, स्वतःची एक पर्सनॅलिटी आहे. आणि तो इवन त्या ह्युमननेस त्याचे आहे. इवन त्या कॅरेक्टर्सचा इमोशन जे एक्झॅजरेट केलेलं आहे त्यांनी. हम्म. म्हणजे असं तो नाही बघ की ना, तो एकदम. असं हा असं हा. वाटतंय की तो पुण्यामधून आहे, असं बघ ना. पर्पल शर्टचा कलरचा टीचर. अं, आणि आय थिंक चितळे अस- मास्टर हे आहेतच ना, लिहिलं जसं त्यांनी की पुलंच्या स्टोरी मधलाच आहे. अच्छा, तर असं वाटतंय की ही स्टोरीज आहे का ऍक्च्युली? हा एक पु ल देशपांडेंची स्टोरी आहे. आता एवढ्या सगळ्या लिहिल्या, त्यातून तो एक कॅरेक्टर होता. हा. हे बघ ना. मग आता ह्यानं आपण फॉर एक्झाम्पल व्हाईट केलं तर असं नाही की ते मग एक फॉरेन पर्सनॅलिटी वाटतील. त्यांच्यात तो इंडियननेस आहे, त्यांच्या क्लोथिंग मध्ये, एक्सप्रेशन मध्ये, काय ऍक्शन करतात ते सगळ्याला. मग त्यांनी इवन फॅशनला बघ ना फॉलो करून काय घालते ती व्यक्ती, त्याच्यामुळे आपल्याला आयडिया येते की काय नॅशनॅलिटीचे ऍटलिस्ट कुठून आहे. म्हणजे एवढं स्पेसिफिक की आपल्याला वाटू शकतं की तो पुणेकरी आहे. मग त्यांनी किती किती लक्ष दिलेलं आहे. अटेन्शन टू डिटेल पण बऱ्याच पैकी चांगलं आहे. एवढं हम्म. त्यांनी पोस्टर वगैरे वरती लक्ष दिलंय. या. वाव. वाव. बरोबर पण म्हणला. तो कळून येतो. इवन दो आपण स्किनला कोणता पण टोन देऊ, हम्म. आणि एक सगळे वाईब वॉक्स येते. ऑफ लाईफ. आता जस्ट मणिपूर वरतून कोणीतरी येऊन गेलं, पुणेरी माणूस आला, गुजराती माणूस आला, राजस्थानी असे ते लोकांनी ते येऊन मागे गेला. कर ते पर्पल. हा, हा. हे असे आमचे सर होते. एक मधला आहे ना, तर अच्छा. तर जे आमचे इंटर्नशिप मधले बॉस होते, त्यांचा स्टाईल तशीच मोठी होती. मोठी डेअरी. हा, मज्जा मज्जा करायचे ते. काम काम वा. पण करायचे, चहा बिस्किट खायचे आणि मज्जा करायचे. वा. चहा बिस्किट जास्त का काम जास्त? चहा बिस्किट जास्त, गप्पा जास्त. हम्म. हो, काम बऱ्यापैकी केलेलं आहे. आणि मग येतच जातं ते, येतच जातात ते. अच्छा, ओके. लवकर बोललो. हो. ओके. चिंग्स केलं. तो हा हा मस्त झाला. आणि हा मला आवडला. माझा रिव्ह्यू म्हणजे रिव्ह्यू पेक्षा काम छानच होतं. या माणसाला ऑलरेडी खूप
जॉब मिळालेला असेल कुठेतरी. आणि मी होप हो, करतो असं, की त्यांनी स्वतःचा इंडियात स्टुडिओ सुरू केले. त्याच्यातच कोलॅबरेट केलं असेल. किंवा कुठला स्टुडिओ वैभव वैभव ना, स्टुडिओज. हो. स्टुडिओ दुर्गा त्यांच्याबरोबर काहीतरी केलं असेल किंवा स्वतःचं सुरू केलं असेल. कारण का पण याच्यावरून मला आठवलं कॉन्सेप्ट मस्त आहे. ऍक्च्युली त्याच्यावर मला एक क्विक पॉइंट आठवला, लगेच त्याच्यावर बोलू आणि पुढच्या प्रोजेक्टवर सरकू, की महा महाअवतार नरसिंह हा चालाय ना मूवी आता. हा. तर तो म्हणजे त्याच्या त्याच्या लीड जो डायरेक्टर होता तो सांगत होता की कसं एक्सपेक्टेड होतं की आता जर का आपण इंडियन कल्चरवरती जर का काढतोय काय मूवी, तर तो एवढा ग्रेट चालणार नाही आहे. पण आता त्यांनी एवढे सारे मिंट केलेत बॉक्स ऑफिसला, की तो बोलला की चांगलं झालं की आम्ही पुढे गेलो आणि इन्स्पायर्ड ऑफ ऑल ऑड्स ही मूवी बनवली. पण हे हे पण सांगतं की आपल्याला आपला पण फ्रंट पुढे ठेवायचा अॅनिमेशन मध्ये. आणि जसं जपानचा आता करंटली अॅनिमेवरती होल्ड आहे, तर डिझनी आणि पिक्सारचा वेस्टर्न अॅनिमेशनवरती पूर्ण होल्ड आहे. आणि पूर्ण जगातच बघतात ना, कारण का युनिव्हर्सल आहे ते हम्म. बनवतात ते. तसं आपण पण आपल्याकडून असे वेगवेगळे जस्ट वेगवेगळे नॉट फक्त, तसं जपानचं फक्त अॅनिमे आहे किंवा कोरियाचा जसं के ड्रामा आहे, तसं आपल्या अशा वेगवेगळ्या गोष्टी असल्या पाहिजे त्या कम्प्लिटली फेमस. आणि आपल्याकडे केपेबिलिटी तर आहेच आणि तेवढं मटेरियल पण आहे, तेवढं इमॅजिनेशन आहे, तेवढं रिसोर्स पण आहे. एक्सेप्ट की तसं आपण तर बाहेर जातो. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यांना आधी असं व्हायचं की लोक पेटेंट करून टाकायचे. आपल्या योगला योगा बनवून टाकलं. आणि जे आणि ते आता खूप फेमस झालंय वर्ल्ड वाईड. हो. पर आता बरंच लक्ष दिलं जातं आपलं सॉफ्ट ते ह्याच्यावरती. गोट योगाचा कॉन्सेप्ट ऐकला का? काहीतरी काहीतरी गेलेलं आहे ते. कोणता? गोट कसला कसला? योगामध्ये बेसिकली तुम्ही काहीतरी रॅन्डम एक्सरसाइज करता आणि तिथे गोट सोडलेले असतात त्या छोट्या एन्क्लोजर मध्ये. आणि तुम्ही त्यांचा वास घेताय आणि त्यांचं काहीतरी मस्ती चालली आणि तुम्ही तुमची एक्सरसाइज करता. काही आणि त्याला गोट योगा म्हणून नाव दिलं. तो असं होतं बापरे. जेव्हा तुम्ही तुमच्यात काहीतरी अथॉरिटी पाहिजे, की तुम्ही थोडं तरी कंट्रोल करता की कोण बनतं एक स्पेशलिस्ट, कोण असतं काय, त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स रीड आउट. पण जे काही आता आपण पुढच्या प्रोजेक्टकडे जाऊया, ज्याचं नाव आहे फिक्सो. फिक्साव. सो फिक्साव. याला कसं स्पेल करायचंय मला एक्झॅक्टली माहिती नाही. पण आपण म्हणजे आपल्या सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्सिएशन वरती बेस पुढे जाऊया. बॉर्टोलेटो. नाव मस्त आहे माणसाचं. स्क्रीन शेअर नाही झालं. हा. युट्यूब वरतीच आहे. अच्छा. ओ. ओके. तो आपला पुढचा प्रोजेक्ट आहे हे. हा. फिक्सो. आणि बेसिकली हे एक छोटं छान दुकान आहे जे फिश विकतं. आपल्या कुठलं देश ते आपण दिसेलच आपल्याला. रॉ फिश. ओके. मॉक्का तर मॉक्का कंट्री आहे का कोणती? मला नाही माहिती. रेडिंग बुक. बोट यार. तर मी काय मोठा फोटोग्राफी. देश तरी नाहीये, पण आय थिंक ते त्या सिटीचं किंवा त्या लोकॅलिटीचं नाव असेल. इज व्हॉट आय अच्छा. फील. दोमार प्रामुका. कुठेतरी युरोपमध्ये आहे नक्की जागा. सो आता राईट ऑफ द बॅट मला त्याचं कलर पॅलेट आवडलेलं आहे.
की तो आपल्याला लगेच तो फील देतोय की ओशन ओशन आणि फील येतं. एक थोडा व्हायब्रन्सी पण आहे त्यात. असं नाही की डल आहे. एक्साइटमेंट आहे ती. आणि फिश आतापर्यंत बघ त्याने म्हणजे खूप छानपणे खूप फोटोग्राफी केलेली आहे. आणि त्याच्यावरती फ्रेश टेक्स्ट घातलेलं आहे. फील पण येतंय. फ्रेश हम्म. आणि प्रीमियम ऍक्च्युली फोटोग्राफी खूप छान आहे. आतापर्यंत आपण बघतोय ते फक्त फोटोग्राफीवरती टेक्स्ट मारलेलं आहे त्यांनी. ओके, आता थोडं तरी काहीतरी फॉन्ट्स वरती आलेले आहेत ते. छान घेतलाय ते फिशच्या स्केल सारखं आणि त्यांच्या टिप्स सारखी वाटतं ते. ते जे सेरिफ्स आलेले आहेत फॉन्ट मधले, फॉन्ट बऱ्यापैकी चांगला घेतलाय. तो एक स्लाइट अनफिनिश्ड इव्हननेस आहे जसा फिशना असतो तसा. आय थिंक ओव्हरऑल त्यांनी ब्रँडिंग पण चांगलं केलेलं आहे त्याचं. नीट क्लॅरिटी आहे काय लिहिलंय त्यात. जास्त ओव्हर कॉम्प्लिकेट पण नाही केलेलं आहे. कलर पॅलेट तर जसं आपण बोललोच. नीट विचार आधीपासूनचा करून जसा आहे तसाच आहे. हम्म. फुल फोटोग्राफीवरती फोकस आहे त्यांचा. फोटोग्राफीवरतीच म्हणजे फोकस आहे. म्हणजे त्यांच्या ह्या साईटवरती फिक्स फ्रेस्को तो दो दिया. पण बघ ना त्याला बघूनच किती टेम्पटिंग बोलू शकतो किंवा किती फ्रेश चांगलं वाटतं आपल्याला ऍस्थेटिक फ्रेशनेस मध्ये. फील होते. या ओके ते ह्यांचं पॅटर्न्स आता त्यांनी ते पहिल्यांदा थोडे आपल्याला किचन वगैरे वर्क एरिया दिसलं. ते पॅटर्न्स अप्लाय केलेले दिसतात ते थोडे ओशनचे जेवढं बेसिक बाहेरनं एकदम. साधं वाटत होतं त्याच्याहून कम्पॅरेटिव्हली आतून बरंच चांगलं वाटतंय. फॅन्सी हम्म. काइंड ऑफ फील पण येते थोडी. या या साव क्लीन क्लीन ठेवलंय ओव्हरऑल. इलस्ट्रेशन्स वगैरे कॅरेक्टर्स बेसिक ठेवलेत, त्यांचा कलर कॉम्प्लिकेट नाही केलंय मुद्दाम. हम्म. कलर छान पॅलेट कलर्स पण पेस्टल असे ओव्हरऑल आणि छान. हा ही मला आवडली यांची कॅरेक्टर अॅनिमेशन स्टाईल. कॅरेक्टर जरा ती आजकाल ते बघ ना ते आहेत ना कसे एनलार्ज हात आणि पाय ते सगळे इन्फोग्राफिक्स मध्ये वापरले जातात तसं हा नाहीये. हा जसं आपण मागच्या ते व्हिडिओमध्ये पण बोललेलो. यांनी जरा रेपिटेटिव्ह स्वतःची झालेले आपण बोललेलो. मॅच्युअर स्वतःची आणि जरा रॉ वाईब येते यांची खूप. हम्म. सुदोमार प्रमुख दुमार देश है का? ओके. अच्छा हे पण केलंय. तो रॉनेस याच्यात पण आणला. हा की प्रिंट नाही केलं ना की काय वेगळं केलं त्यांनी. हम्म. आर्टिस्टला बोलवलं, आर्टिझनला हम्म. आणि पण म्हणजे त्यांच्याकडून किती करून घेतलं. इंटरेस्टिंग आहे की इव्हन काहीतरी छोट्या मुलांसारखं दिसायला बनवायचं असेल किंवा रॉ काहीतरी तरी त्याच्यासाठी आर्टिस्ट लागतो ना. तर आर्टिस्टने नाही बनवलं तर तो इफेक्ट नाही येत. हा आर्टिस्ट तो एक म्हणजे थोडा जे ह्युमन ब्रेनचा केऑस, इलस्ट्रेटर. हम्म. रंग तर असे रॉ मारलेले, तो एक फील यायला. या हे छान. आणि ही मला यांची आवडली. डिलिव्हरी व्हॅन आहे का? हा ह्या व्हॅन मध्ये ते नेतात त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचवतात. पण ही माझ्याकडे अशीच बस लहानपणी होती एक. अच्छा. आणि त्याला बघून म्हणजे मला आठवतंय आय त्याला गेस शोधायला लागेल आता. अशी एक मे बी हम्म. स्कूबी डू मध्ये पण होती का सिमिलर डिझाईन? स्कूबीडू मध्ये म्हणजे मी सांगितलं असतं तुला नक्की पण स्कूबीडू बघून मला एक 12 वर्ष झाली म्हणून. नाही मला पण तर आठवलं आता अचानक. आता आपण जसं लेटर हाफ मध्ये आलोय या प्रेझेंटेशनच्या, तर हळूहळू मग थोडंसं आपल्याला ग्राफिक्स दिसायला लागलेले. यूज ऑफ ग्राफिक्स इन्स्टेड ऑफ फोटोग्राफी. अच्छा आहे तिकडे बाहेर असं बसायला केलेलं. ब्रँडिंग चांगली केली आहे, मार्केटिंग वगैरे त्यांनी त्यांच्या हम्म. डिलिव्हरी व्हॅन मध्ये पण वरती पण लिहून ठेवलेलं सगळं. मग कोणाला हम्म. दिसलं असं इंटरेस्टिंग बस व्हायब्रंट कलर सोबत मग
नाव तर नक्कीच वाचेल तो. आणि साईट वरती पोर्टफोलिओ वरती जास्त करून यांनी फोटोग्राफीज यूज केले जे की खूप वेगळा अप्रोच पाहिला आपण आधीपेक्षा. कारण की आधी हम्म. जेव्हा आपण वेगळी व्हॅन पाहिले सिमिलर या. जी पण फूड रिलेटेडच होती ती इलस्ट्रेशन हेवी होती जास्त. हम्म. आणि हम्म. त्याच्यात त्यांनी खूप वेगळे वेगळे दर ह्याच्यात वेगळे वेगळे यूज केलेले. पण या ह्याच्यात त्यांनी कन्सिस्टन्सी मेंटेन केलंय जिचं आपण मागच्या वेळेस पण बोललो होतो. हो. आणि ते मेंटेन ठेवता ठेवता नाही याच्यात मस्त केलेलं आहे. कलर आणि कंपोजिशनचा जास्त वापर केलाय कम्पेअर टू आपले लास्ट जी हेवी फूड ट्रक विज्युअल्स. बघितलेली आपण. ऑफकोर्स दोघांचे पर्पज पण वेगळे होते, प्रोजेक्ट्स पण वेगळे होते. हो. याच्यात त्यांना जस्ट शांतपणे ब्रँडिंग करायची ॲज द व्हॅन ट्रॅव्हल्स अक्रॉस द सिटी त्यांच्या दुकानापर्यंत. त्याच्यात ते त्याच्यातूनच विकत होते. मग अटेन्शन पण आणायचंय आणि काहीतरी त्यांचा कोर मेसेज पण पुढे ठेवायचा आहे. तशा वेगवेगळ्या वाइब गोष्टी पण वेगळी आहे ते तर होत्या. आहे. हम्म. हम्म. नक्कीच. नक्कीच. मोस्टली हे थोडं लक्झरी असं अज्युम करतो मी की हे थोडं लक्झरी रेंज मध्ये थोडंसं येत असेल. आणि कम्पेअर टू जे आपण मागे पाहिलं ती एक फूड फूड ट्रक होती तर ती फास्ट फूड मध्येच येईल. हम्म. तर हा बरोबर आहे. डिफरन्सेस आवडले दोघांमधले. असेच मस्त व्हॅरिड होतं. गोष्टींसोबत येऊ आपण या. फ्युचर मध्ये. नक्कीच. आणि काही बोलायचं शेवटचं. अं, नाही का काय नाही. आपल्यालाच ऑल द बेस्ट पुढच्या व्हिडिओसाठी. आणि पुढचा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल असं तुम्हाला पेक्षा आम्हालाच तर आम्ही असं सांगतोय. असं होप आश्वासन करतोय देतोय. आम्ही. तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. मजा करा आणि परत जाऊन आमचे व्हिडिओ बघा. व्ह्यूज वाढत जातात. बाय. हा परत परत जाऊन गणपतीच्या सुट्ट्या एन्जॉय करा. बाय बाय.